राज्यात महाराष्ट्र धर्मस्वतंत्र कायदा लागू झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मंजुरीही दिली आहे आणि आता या कायद्यातील तरतुदींनुसार बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे। तसंच कायद्याचं उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येईल। या कायद्यामुळे बळजबरी, फसवणूक, अवाजवी प्रभाव, आमिष किंवा विवाह याद्वारे केलेल्या जाणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरावर कारवाई होणार आहे। दरम्यान या कायद्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दोषी आढळलेल्या संस्थांवर बंदी आणि दंडाची तरतूद असणार आहे। यासोबत कायद्याचं उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंतचा कारावास असेल, 5 लाखांचा दंडही ठोठावला जाईल। पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी 10 वर्षांपर्यंत शिक्षा वाढू शकते। धर्मांतरापूर्वी दंडाधिकाऱ्यांना 60 दिवस आधी सूचना देणं अनिवार्य असेल। धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भावंड आणि इतर नातेवाईकांना तक्रारीचा अधिकार असणार आहे। मात्र आता याच धर्मांतर स्वतंत्र कायद्याला आव्हान देणार असल्याचं घोषित केलेलं आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे आव्हान दिलेलं आहे। स्वतंत्र कायदा लागू करण्यात आलाय आणि त्यानंतर त्याला न्यायालयात आव्हान देणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। हा कायदा घटनाविरोधी असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये। का कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही। धर्मस्वतंत्र कायदा लागू झालेला आहे, मात्र त्याला आता न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आता हे आव्हान दिलेलं आहे। धर्मस्वतंत्र कायद्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात। पुढची बातमी कोल्हापूरमधून येते। आपण जाऊयात कोल्हापुरात, कारण कोल्हापूरमध्ये एका ट्रक चालकानं रस्त्यावर डिझेल ओतून प्रशासनाविरोधात अनोख्या पद्धतीनं संताप व्यक्त केला। इंधनातील इथेनॉल भेसळीमुळे गाड्यांच्या मायलेजवर होणारा परिणाम आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चालकानं हे पाऊल उचललंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ देखील समोर आला। गडकरी साहेब जिंदाबाद। अबकी बार मोदी सरकार, आणि अबकी बार मोदी सरकार कसं नार करते काय? माझी लय काय इच्छा नाही। पुढे जाऊयात कल्याण शहरात एका तरुणानं भर पावसात धावत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणी स्टंटबाजी केली आहे। संतोषी माता रोड ते आग्रा रोड दरम्यान हा प्रकार घडलाय। या प्रकरणी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यात आले। या हुल्लडबाजीमुळे इतर वाहन चालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय। व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। तर पुढे मुरबाड तालुक्यात रात्रभर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय। तर मुरबाड शहरातील रॉयल हॉस्पिटल जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या पुराच्या पाण्यात अनेक वाहनं अडून पडली आहेत। तर रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचेही अतोनात हाल होत आहेत। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।